एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर आज आपण फक्त 10 मिनिटात तयार होणारा हा लाल चुटूक पिठाचा हलवा बनवूयात. कमीत कमी साहित्यात आणि साध्या सोप्या पद्धतीने. पिठाचा हलवा चवीला तर अप्रतिम आहे आणि दिसायला सुद्धा अतिशय सुरेख. गाजर हलव्याला हा एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय. तर इथे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथे बीट आपल्याला याचं देठ काढून घ्यायचे, नंतर वरचं साल काढून घ्यायचे आणि आता आपल्याला बीट किसून घ्यायचे. तर आता बीट किसताना जास्त जाडसर किसणी नाही वापरायची किंवा बारीकसुद्धा नाही, अशी मध्यम साईजची किसणी वापरायची आणि त्याने आता इथे बीट किसून घ्यायचे. आणि बीटाची निवड करताना बीट नेहमी ताजी आणि गडद लाल रंगाचीच बीट घ्यायचे. जुनी किंवा सुकलेली बीट वापरल्याने हलवा हवा तसा रसाळ होत नाही. त्यामुळं इथे ताजी आणि रसरशीतच बीट आपल्याला वापरायचे. आणि दाणेदार टेक्स्चर येण्यासाठी बीट मध्यम किसणीनेच किसून घ्या, खूप बारीक नको. त्यामुळं व्यवस्थित असा इथे बीटाचा हलवा तयार होतो. तर आता अशा पद्धतीने इथे आपलं बीट सर्व किसून झालं आहे. तर आता इथे आपण प्रमाण बघूया. तर एका वाटीच्या साहाय्याने इथे आपल्याला 2 वाटी बीटाचा किस मोजून घ्यायचा आहे. तर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तरीसुद्धा करू शकता, पण वाटी एकच ठेवा. त्यामुळं आपल्याला लक्षात येतं किती साहित्य लागतं ते. आता इथे 2 वाटी बीटाचा किस घेतला आहे. नंतर आपल्याला त्याच वाटीने एक वाटी साईसकट दूध घ्यायचे, अर्धी वाटी साखर, 4 चमचे साजूक तूप, काही ड्रायफ्रूट्स आणि 1 चमचा वेलची पावडर घ्यायची. आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची, गॅस चालू करायचा आहे. नंतर यामध्ये 2 चमचे तूप घालायचे. तर 2 चमचे तूप आपल्याला आत्ता घालायचे आणि 2 चमचे तूप आपण नंतर घालणार आहे. आता तूप चांगलं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये बीट घालायचे आणि बीट आपल्याला तुपात चांगलं परतून घ्यायचे. बीट नेहमी तुपात चांगलं परतून घेणे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं काय होतं, बीटाचा एक विशिष्ट कच्चा वास पूर्णपणे निघून जातो आणि हलव्याला छान चकाकी येते. त्यामुळे आपल्याला इथे बीट चांगलं परतून घ्यायचे. तर कसं समजायचं, ज्यावेळेस बीट तुपात परतून होतं ना, त्यावेळेस असं मोकळं मोकळं होतं. तर तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने इथे बीट आपलं परतून झालं आहे. आता इथे आपल्याला दूध घालायचे. तर साईसकट दूध घेतलं आहे. तर अर्धी वाटी आत्ता घालायचे आणि अर्धी वाटी आपण नंतर घालणार आहे. आता दुधाचा वापर जर तुम्हाला खवा वापरायचा असेल तर साधं दूध वापरलं तरी चालेल आणि जर खवा नसेल तर साय असलेलं म्हणजे साईसकट दूध घालायचं. म्हणजे काय होतं, दूध आटल्यावर त्याची नैसर्गिक चव खव्यासारखीच लागते. त्यामुळे इथे आपल्याला साईसकट दूध घालायचे. आता अर्ध उरलेलं दूध आपण आत्ता घातले आणि मिक्स करायचे. आता आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आणि बीट चांगलं शिजून द्यायचे. तर 5 मिनिटांनी बघूया. तर पुन्हा आता हे मिक्स करायचे म्हणजे खाली लागणार नाही. पुन्हा 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया म्हणजे बीट इथे चांगलं शिजून येईल. आता दूध पण पूर्णपणे आटलंय. आता मिक्स करायचे. आता साखर कधी घालायची, तर बीट पूर्ण शिजल्यावर आणि दूध आटल्यावरच साखर घालायचे. आधी साखर घातल्यावर बीट शिजायला जास्त वेळ लागतो आणि हलवा चिवट होतो. त्यामुळे आपल्याला दूध आणि बीट पूर्ण शिजून द्यायचे, मगच साखर घालायची. आता साखर घातल्यावर पुन्हा ह्या बीटाला पाणी सुटेल आणि आता इथे गॅस आपल्याला एकदम मोठा करायचा आहे म्हणजे साखरेचं पाणी पूर्णपणे आटून जाईल. तर रंग पण किती छान आलाय. आणि गॅस मोठा केल्यावर साखरेचे पाणी अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये पूर्णपणे आटून जातं. आता इथे साखर पूर्णपणे इथे वितळून पाणी आटून गेलंय. आता ह्या स्टेजला आपल्याला उरलेलं 2 चमचे तूप घालायचे.
नंतर तूप घातल्यावर हलव्याला एक वेगळीच चकाकी येते. नंतर 1 चमचा वेलची पावडर घालायचे, ड्रायफ्रूट्स घालायचे आणि आता चवीमध्ये समतोल राखण्यासाठी अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. यामुळं कोणत्याही गोड पदार्थाची चव अधिक खुलते. तर अगदी चिमूटभरच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर आता हलवा पूर्णपणे थंड होऊ देऊया. तर तयार झालाय आपला हा बीटाचा हलवा. इतका भारी झालाय ना, तर बीट न खाणारी मुलंसुद्धा हा हलवा भरभरून खातील याची खात्री आहे मला. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.